आय एम सो प्राऊड ऑफ यू बॉस. खूप कमाल केलंयस तू. काय केलं मी? अरे तुझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतं तेव्हा तू विश्वास ठेवलास. तिला तिचा कॉन्फिडन्स परत मिळवून दिलास. खरंच तुझ्यासारखी बहीण जिला असेल ना तिला कोणाचीच भीती वाटणार नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलं. बर हे तू माझं कर्तव्य करतोय. जशी तू सगळ्यांची काळजी घेतेस तशी तुझी काळजी घेणं, तुझ्या आवडीनिवडी जपणं. तुला आवडतं ना खारी कुस्करून खायला? खूप दिवसांनी खाते मी असं. मला लहानपणीचीच आठवण आली. मला पण. थँक्यू. तू हे जे काही केलंस ते मला पण खूप आवडलं. खाऊ. कारण मी जे काही केलं त्याच्यात तुझा आणि टीमचा सुद्धा खूप हातभार होता. थँक्यू. केदार, मी खूप लकी आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. आत्ताच्या जगात मैत्रीसाठी एवढं सगळं करणारी माणसं नाही भेटत. अरे वा, इतके दिवस मेसेजेस येत होते, आता डायरेक्ट फोन. तिचाच आहे. उचल ना मग. मी बाहेर जाऊ का? माझ्या तिचा नाही, तुझ्या तिचा आहे. हे बघ, काव्याचा आहे. उचल. काय म्हणते बघ. हॅलो. केदू. पहिले पाडे पण चालू. काय? नाही काही नाही, बोल ना. काही नाही. थँक्यू म्हणायचं होतं तुला. का? का म्हणजे तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास म्हणून. माझ्या आधी तुझ्या बहिणीने तुझ्यावर विश्वास ठेवला. तुला थँक्यू म्हणायचं तर तिला म्हण. थांब मी देतो. नको नको नको, तिला नको. का? अरे म्हणजे मी म्हणू शकते तिला थँक्यू, पण ती उगाच लेक्चर द्यायला लागेल. अरे माझ्या बायकोला असं बोलतेस? नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आपल्यामध्ये तिचा विषय कशाला. केदू, तू किती छान मुलगा आहेस रे. म्हणजे तुझ्यासारखा लाईफ पार्टनर असेल ना तर लाईफ किती सोपं होईल. नाही म्हणजे मला पण असं तूच नाही तुझ्यासारखा मुलगा हवाय जो कायम माझ्या पाठीशी उभा असेल, माझी काळजी घेईल. केदू, मला तुझ्यासारखा मुलगा हवाय जो मला आयुष्यभर सपोर्ट करेल. कोणाच्याही सपोर्ट पेक्षा स्वतः खंबीर राहणं खूप गरजेचं आहे काव्या. आणि मुलींनी आजकाल इंडिपेंडेंट राहायला हवं. आणि तुला जसं हवंय की काळजी करणारा, तुला जपणारा, तर तसा मुलगा तुला लवकरच भेटेल. अरे दुसरा मुलगा कशाला केदू. अरे काय डेंजर आहे मुलगी. ए उद्या जाऊन माझेच फोटो मॉर्फ करून टाकणार नाही? काही बोलतोस का? बहीण आहे ती माझी. ती असं काहीतरी का वागेल? तिचं खरं प्रेम आहे तुझ्यावर खूप. आणि मुळात तिला जेव्हा तुझ्या तिच्याबद्दल कळेल ना त्यावेळेस तिचा हार्ट ब्रेक होणार आहे, तेही दुसऱ्यांदा. अरे ते माझं हार्ट ब्रेक होतंय त्याचं काय? काय? तो येतोय ना हरप्रीत. माझी इच्छा नसताना कधी येणार आहे तो? 24 तास, फक्त 24 तास उरलेत केडी सरांकडे. तो हरप्रीत उद्या येतोय म्हणे. पण मला नाही वाटत केडी सर बोलण्याची हिंमत करतील. नाही केली तर त्या राजची सिमरन खरंच कुलजीत घेऊन जाईल. पर हम करे तो करे क्या. तयारी, त्यांना सावरण्याची तयारी, बाकी काय. हो कमांडर, असं काहीतरी नका बोलू. या रोमिओ आणि ज्युलियटची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झालेली बघायची आपल्याला. त्यात आपल्याला काय उपयोग? त्या केडी सरांना समजलं पाहिजे ना. हो ना, त्यांची गाडी एकाच ठिकाणी अडकली. आता टॉप गिअर टाकून आहे ना गाडी पळवायला पाहिजे त्यांनी. हो, पण त्यांनी बॉसला आय लव्ह यू म्हणायला हवं. हो ना यार, नाहीतर नुसता विचार करत बसतील आणि इथे क्लायमॅक्सला हिरोच बदललेला असेल. काय 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 बोल? सॉरी टीम, तसं बोलायचं नव्हतं. आपले हिरो केडी सरच असतील. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अरे 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 पण तू पण बरोबर बोलला. बरोबर बोललास. कसला विचार करतोस? नाही कसलं नाही. घे घे. हरप्रीतचाच विचार करतोस ना? तिला खरंच माझ्या मनातलं ऐकू येते का? केदार, हां काय? नाही काही नाही, ते असंच.
अरे ठीक आहे, एवढं काय त्यात? जॉईंट केस मध्ये काम करणं हा आपल्या ड्युटीचा भाग आहे. एवढं काय प्रेशर घ्यायचंय त्याचं? नाही पण हा हरप्रीत हा कसा असेल? म्हणजे हँडसम वगैरे असेल का? अरे आता वर्दीत कुठलाही पुरुष हँडसमच दिसतो. हा आता पंजाबी असल्यामुळे आणखीन जास्त छान दिसत असेल. पण आपल्या टीमचं जुळेल त्याच्याबरोबर? म्हणजे असं का नाही जुळणार? त्यांनी नाही जुळवून घेतलं तर आपण जुळवून घ्यायचं. एवढं अरे काय? कशाला जुळवायचं आहे कोणाला? अरे आणि मुळात टीम आपली आहे ना. टीम आपली कशी कोणाशी जुळवून घेऊ शकते? आणि तो बाहेरचा आहे. अरे मुळात जुळवायचं कशाला आहे? तो काय लग्न करायला येतो इकडे? आपलं आपलं काम करायचं, आपलं आपल्या घरी जायचं, बस. काय बोलतोयस तू? त्यांनी नाही सांभाळून घेतलं तर आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आपलं काम आहे ते. आणि साधू सरांनी सांगितलंय ना त्याच्याबद्दल, एवढं काय काय सांगितलंय. इतका चांगला मुलगा आहे तो. त्याचा कशाला काही आपल्याला प्रॉब्लेम असणार आहे? उलट आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. चहागार झाला बघ. थांब मी आलेच. अरे त्या हरप्रीतला समजून घेण्याच्या नादात मला जे समजवायचंय ते राहून जात आहे ना. नाही, उद्या सकाळपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. काही झालं तरी बॉसला लवकर मी माझ्या मनातलं सांगून टाकतो. येस, कम ऑन केडी, यू कॅन डू दिस. चला मी तुम्हाला मदत करते. असं म्हणतेस? कर कर कर, म्हणजे लवकर होऊन जाईल सगळं काम. हा? हो ना खरंच. पटापट करूया आपण सगळी काम. हो, yes. तिथे ठेवा. हो. मी काय म्हणते, हा. खोली बरेच दिवस रिकामी आहे ना, आपण जरा भाड्याने देऊया का? म्हणजे 4 पैसे सुटतील ना आपल्याला. अगं केदारची रूम आहे ही, तो मध्ये आला तर. त्याचं काय आता इथे? हा, सगळं आयतं मिळालंय त्याला. इथे संपत्तीवर डोळा ठेवू नये नुसता. ऐकतं नाही. हा, वारसा हक्काने मिळाली आहे. त्या घरचा मुलगा आहे तो. अहो पण तो मुद्दा आहे का आता इथे? मुद्दा काय आहे? खोली भाड्याने द्यायची का नाही ते. मी काय म्हणते, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, त्याला विचारू का? हा कोण आता? म्हणजे तसा एवढा ओळखीचा नाहीये, पण तो शेजारचा किराणेवाला आहे ना, त्याच्याकडे एक माणूस चौकशीला आला होता, खोली भाड्याने हवी आहे म्हणून. बोलूया का त्याच्याशी? अगं कोणाला कशी खोली द्यायची? घरात आपल्या मुली आहेत. हा, आणि सध्याची परिस्थिती तुला माहिती ना काय आहे ते. अहो मग काय सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघायचं का? आणि तो माणूस वाईटच आहे कशावरनं? मी काय म्हणते, एकदा आपण बोलून बघूया ना, भेटूया त्याला, मग काय ते ठरवू. पण मूळ मुद्दा काय आहे? तुम्हाला खोली भाड्याने द्यायची की नाही? तसं बघायला काही हरकत नाहीये. बाजूला कचरा काढून मला. पण आता प्रश्न असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण मांडणार? मांजर कोण? सासूबाई. अगं नाही म्हणजे बघा, त्या मला कायम बोलतात की नाही, घर माझं आहे, मी ठरवणार काय ते. मग आता त्यांच्याशी कोण बोलणार? तुम्ही. ऐका ना, तुम्ही त्यांच्याशी बोला. नाही म्हणजे बोला म्हणजे होकारच मिळवा त्यांचा. बाकीचं सगळं मी बघते. हा, आणा आणा, तो केर मी काढते, स्वच्छ करते सगळं. चला हा, बोला, चांगलं बोला. काढ काढ. कचरा काढ. हो, पण तुम्ही बोलून घ्या तेवढं.